त्या गावचा झेंडा होता पीरसाहेबांचा. तर हा आपल्या गावात सालाबादप्रमाणे दरवर्षी होतो. तर ह्या जे व्हिडिओ आपण पूर्ण आज टाकणार आहोत आपल्या चॅनलला, तर हा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूर्ण गाव म्हणजे मुस्लिम समाजाला पूर्ण गाव सहकार्य करत. पहिल्या दिवशी आपला छबिना असतो, दुसऱ्या दिवशी गावची यात्रा असते आणि तिसरा जो दिवस असतो त्या दिवशी आपल्या झेंडा निघतो. त्या झेंड्याचं असं वैशिष्ट्य आहे की तसेच पीरसाहेब उर्स निमित्त जमलेले तमाम सासवडचे ग्रामस्थ तसेच मुस्लिम जमात सासवड यांच्याकडून हा सासवडचा उर्स साजरा केला जातो. झेंड्याची मिरवणूक काढली जाते. ही झेंड्याची मिरवणूक गेले अनेक वर्ष शेकडो वर्ष जसं की 500-700 वर्षांच्या आसपास ही मिरवणूक घेतली जाते आणि हा कार्यक्रम घेतला जातो. यासाठी गावातील तमाम ग्रामस्थ तसेच नागरिक, आजूबाजूच्या गावातून येणारे पै पाहुणे या सर्वांचा सहभाग या गावामध्ये या मिरवणुकीमध्ये असतो. जसं की गावामध्ये जाताना जशी गर्दी वाढत जाते, तसं वेळ वाढत जातो, तसं या ठिकाणी गर्दी वाढत जाते. ही सासवडची किंवा नवसाला पावणारा देव म्हणून भागात या पीराची असणारी ख्याती आहे. तसं जवळपास 500 वर्षापासून इथे हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि सासवड तसेच पंचक्रोशीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाची दखल घेतली जाते. काय गोंधळ नसतो. तसंच हा कार्यक्रम सर्वद्वी आणि पूर्णपणे शांततेत आणि एकोप्याच्या रूपाने पार पाडला जातो. सर्व गावकरी या कार्यक्रमामध्ये व्यवस्थितपणे सहभागी होतात, सामील होतात आणि सहकार्य करतात. तुम्ही बोला. येतात. हा त्यांची श्रद्धा आहे, श्रद्धेचं त्यांना फळ भेटतं. आणि हा हिंदू मुस्लिमच्या ऐक्याचं प्रतीक आहे. आणि सगळे मिळून मिसळून हा कार्यक्रम, झेंड्याचा कार्यक्रम पूर्ण करतात. काय नसतंय. नाही एकच नाही जर हा ह्याच्यानंतर डाव लावायला होतो.